मित्रांनो नमस्ते. आधुनिक भारताचा इतिहास भाग 4 आज आपण पाहतोय. गव्हर्नर जनरल्स ईस्ट इंडिया कंपनी. आता यामध्ये मी पहिल्या 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रम बघितला, सेकंड व्हिडिओमध्ये आपण युरोपियनांचं आगमन बघितलं, तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण 1857चं बंड उठाव स्वातंत्र्ययुद्ध बघितलं आणि त्या अनुषंगानं सायमल्टेनियसली या देशामध्ये येत असलेले गव्हर्नर्स आणि मग 1858 पासून ज्यावेळेला राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला तेव्हापासून लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हाईसरॉय म्हणून तिथून पुढे काम सुरू झालं त्याचं. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फक्त गव्हर्नर जनरल्सची कामं बघायची आहेत. ईस्ट इंडिया कंपनीनं जसं या देशामध्ये आपली सत्ता स्थापन केली प्लासीच्या लढाईनं 1757मध्ये, त्यावेळेला रॉबर्ट क्लाइव्ह हा प्लासीच्या लढाईचा विजेता होता. रॉबर्ट क्लाइव्हला म्हणून ब्रिटिश सत्तेचा संस्थापक म्हटलं जातं हिंदुस्थानमधला. रॉबर्ट क्लाइव्हच्या हुशारीमुळं म्हणा किंवा रॉबर्ट क्लाइव्हच्या कूटनीतीमुळं ब्रिटिशांचा प्लासीच्या लढाईमध्ये विजय झालेला होता. आपण 1857च्या अगोदर बघितलेला आहे. गव्हर्नर जनरल्स जेवढे म्हणून ईस्ट इंडिया कंपनीचे हिंदुस्थानमध्ये आले त्या सर्वांच्या डोळ्यापुढे एकच होतं की व्यापारी नफा, व्यापारी हित, आर्थिक नफा, हिंदुस्थानची लूट, एवढाच उद्देश ह्या गव्हर्नर जनरलचा होता. आणि म्हणून जेवढ्या गव्हर्नर जनरल्सनी ईस्ट इंडिया कंपनी पुढं आणली, हिंदुस्थानची लूट केली, इतकी पुढं आणली की हिंदुस्थानमधली जी आर्थिक लूट होती या गव्हर्नर जनरल्सनी केलेली, ईस्ट इंडिया कंपनीनं केलेली, त्याची चर्चा ब्रिटनमध्ये व्हायला लागली, इंग्लंडमध्ये व्हायला लागली. आणि मग पहिला जो रॉबर्ट क्लाइव्ह या देशामध्ये आला, हिंदुस्थानमध्ये आला, गव्हर्नर जनरल्स म्हणून नव्हे तर गव्हर्नर म्हणून आला. तर या रॉबर्ट क्लाइव्ह सुरुवातीला हा मद्रासला काम करत होता ईस्ट इंडिया कंपनीमध्ये. आणि मद्रासमध्ये ज्या वेळेला प्लासीची लढाई सुरू झाली किंवा प्लासीची लढाई होण्या अगोदर रॉबर्ट क्लाइव्हचं जे सैन्य होतं ते सैन्य बंगालमधल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं प्लासीला बोलवून घेतला आणि त्याच्याकडे सूत्र दिली. सिराजउद्दौला विरुद्ध प्लासीची लढाई 23 जून 17ला जी झाली त्यामध्ये विजय मिळवण्यामध्ये ह्या रॉबर्ट क्लाइव्हचा वाटा होता. रॉबर्ट क्लाइव्ह हिंदुस्थानमध्ये 2 वेळा आला. पहिल्यांदा आला तो 1757 ते 60 मध्ये आणि पुन्हा 65 ते 67 मध्ये आला. मध्ये तो गॅप होता, इथं लिहिलेला नाही मी, तरी पण रॉबर्ट क्लाइव्ह हा 2 वेळा आलेला होता गव्हर्नर म्हणून या ईस्ट इंडिया कंपनीचा या देशामध्ये, हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा ज्यावेळेला रॉबर्ट क्लाइव्ह आला त्यावेळेला त्यानं प्लासीची लढाईमध्ये विजय मिळवून दिला, म्हणून त्याला प्लासीच्या लढाईचा विजेता किंवा हिंदुस्थानमधील ब्रिटिश सत्तेचा विजेता म्हणतात, हिंदुस्थानमधील ब्रिटिश सत्तेचा संस्थापक म्हणतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जसं त्यानं हिंदुस्थानामध्ये ब्रिटिश सत्तेचा संस्थापक म्हणून काम केलं, ब्रिटिश सत्तेला या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्याचं काम केलं, एतदेशीय राजांच्यावरती कुरघोडी करून त्यानं प्रत्येक लढाईमध्ये विजय मिळवण्याचं काम केलं आणि ईस्ट इंडिया कंपनीला संपूर्ण चांगला बेस हिंदुस्थानमध्ये करून दिला, बंगाल मिळवून दिला. आणि बंगाल मिळणं म्हणजे हिंदुस्थान मिळण्यासारखं होतं त्यावेळेच्या काळामध्ये. आणि म्हणून प्लासीच्या लढाईचा विजय हा रॉबर्ट क्लाइव्हच्या पहिल्यांदा ज्यावेळेला तो आला 1757 ते 60 मध्ये, त्यावेळेला त्याचं महत्त्वाचं काम होतं प्लासीच्या लढाईमध्ये विजय मिळवलं आणि हिंदुस्थानामध्ये त्याची सत्ता प्रस्थापित केली ईस्ट इंडिया कंपनीचे. दुसरं काम त्यानं केलं असेल तर ते दुहेरी राजव्यवस्था सुरू केली. ज्यावेळेला तो दुसऱ्यांदा आला त्यावेळेला त्यानं दुहेरी राजव्यवस्था सुरू केली या देशामध्ये. आता दुहेरी राजव्यवस्था सुरू केली याचा अर्थ असा की ज्या बंगालच्या नवाबाला गुलाम बनवलेलं होतं, कठपुतळी भावला बनवलेलं होतं, सिराजउद्दौलाचा पराभव झाल्यानंतर मीर जाफर ज्या वेळेला रॉबर्ट क्लाइव्हच्या मार्फत एक नॉमिनी म्हणून रॉबर्ट क्लाइव्हच्या मार्फतच त्या बंगालचा नवाब झालेला होता, भावलं म्हणून, कठपुतळी म्हणून नवाब झालेला होता, की ज्याला सगळं काही ईस्ट इंडिया कंपनीचं ऐकावं लागत होतं. आणि त्यानं दुहेरी राजव्यवस्था सुरू केली. त्याच्यामध्ये दिवाणी आणि फौजदारी अशा 2 घटना होत्या, दिवाणी आणि फौजदारी अशा 2 कार्यपद्धती होत्या. आणि मग राज्यकारभाराची संपूर्ण जबाबदारी बंगालच्या नवाबाकडे द्यायची. त्यानं संपूर्ण राज्यकारभार करायचा आणि महसुलाचं काम मात्र, आर्थिक कमाईचं काम मात्र, आर्थिक लुटीचं काम असेल, कर महसूल वसूल करण्याचं काम हे कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांकडे दिलं गेलं. म्हणजे राज्यकारभाराची जबाबदारी संपूर्ण सिराजउद्दौल्यानंतर मीर जाफरवरती आली. त्याच्यानंतर झालेला मीर कासिम बंगालचा नवाब झालेला होता त्याच्यावरती आली ही दुहेरी राजव्यवस्था. जोपर्यंत नंतर वॉरेन हेस्टिंग्ज हिंदुस्थानमध्ये आला नाही तोपर्यंत ही 10-12 वर्ष चालू होती. आणि म्हणून दुहेरी राजव्यवस्था ईस्ट इंडिया कंपनीने हिंदुस्थानमध्ये केलेल्या लुटीचं अत्यंत महत्त्वाचं उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल. दुहेरी राजव्यवस्थेमुळे झालं काय की कंपनीला बसून नफा मिळू लागला, कंपनीला बसून आर्थिक प्रॉफिट होऊ लागला, आर्थिक फायदा होऊ लागला. काम तर करायचं नाही, जबाबदारी अजिबात घ्यायची नाही, मात्र महसूल गोळा करायचा.
आणि महसूल गोळा करण्यासाठी असेल किंवा आणखी काय बातम्या काढण्यासाठी असेल, संपूर्ण राज्यकारभाराची त्या नवाबाची माहिती घेण्यासाठी 2 रेसिडेन्स किंवा 2 मनुष्य, 2 व्यक्ती रॉबर्ट क्लाइव्हच्या त्या नवाबाच्या दरबारामध्ये कायमच्या राहायला गेल्या. आणि म्हणून ही दुहेरी राजव्यवस्था आर्थिक पिळवणुकीचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणून मानलं जातं. हे रॉबर्ट क्लाइव्हने केलेलं होतं. जसं प्लासीच्या लढाईसारखी अत्यंत महत्त्वाची लढाई रॉबर्ट क्लाइव्हने जिंकली, त्याच पद्धतीनं आर्थिक आणि महसुली दृष्ट्या दुहेरी राजव्यवस्थेचा निर्माता म्हणून त्याला ओळखलं जातं. हा रॉबर्ट क्लाइव्ह. त्याचं थोडं सांगायचं झालं तर रॉबर्ट क्लाइव्हने एवढा भ्रष्टाचार केला ईस्ट इंडिया कंपनीच्या मध्ये. ज्यावेळेला तो इंग्लंडमध्ये परत गेला त्यावेळेला इंग्लंडच्या संसदेमध्ये त्याच्यावरती खटला चालला. एवढा भ्रष्टाचार त्यानं केलेला होता, एवढा श्रीमंत तो झालेला होता. आणि हमखासपणे हिंदुस्थानमध्ये आर्थिक लुटीचं जर सुरुवात कुणी केली असेल तर त्या रॉबर्ट क्लाइव्हने केलेली होती, ईस्ट इंडिया कंपनीचा प्रमुख म्हणून. आणि म्हणून त्याच्यावरती संसदेमध्ये खटला चालला आणि त्याला शिक्षा व्हायची, तर त्या शिक्षा डिक्लेअर झाल्यानंतर त्यानं आपल्या घरी आत्महत्या केलेली आपल्याला दिसून येते. हे एक ज्वलंत उदाहरण आहे हिंदुस्थानच्या आर्थिक लुटीचं. हिंदुस्थानमध्ये ही कंपनी कशा पद्धतीनं कारभार करत होती. प्लासीची लढाई कूटनीतीनं जिंकली, आपल्याच लोकांना फसवलं, आपल्याच लोकांच्यामध्ये दुफळी पाडली, आपल्याच लोकांच्यामध्ये षडयंत्र रचलं गेलं, आपल्यातलीच काही लोक त्यांच्याकडे वळवून घेतली आणि म्हणून प्लासीची लढाई जिंकली. ना तर प्लासीची लढाई रॉबर्ट क्लाइव्ह कधीही जिंकू शकला नसता. दुहेरी राजव्यवस्थेनं कटपुतळी नवाब बनवलं बंगालला आणि बंगालच्या ह्या कटपुतळी नवाबाकडून आर्थिक लूट वसूल करण्याचं काम रॉबर्ट क्लाइव्हनं केलेलं होतं. हे अत्यंत महत्त्वाचं. रॉबर्ट क्लाइव्हच्या बाबतीमध्ये ह्या दोन्ही घटना लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर 1772 मध्ये आलेला वॉरन हेस्टिंग्ज हा अतिशय महत्त्वाचा गव्हर्नर म्हणून ओळखला जातो. पहिल्यांदा त्यानं काय केलं असेल, ब्रिटनमध्ये सुद्धा या दुहेरी राजव्यवस्थेवरती रॉबर्ट क्लाइव्हची टीका होऊ लागली. ही टीका होऊ लागली कारण भ्रष्टाचाराची जननी, भ्रष्टाचाराची गंगा म्हणून या दुहेरी राजव्यवस्थेकडे पाहिलं जाऊ लागलं. आणि म्हणून ब्रिटननं लक्ष घातलं याच्यामध्ये आणि वॉरन हेस्टिंगच्या मार्फत ब्रिटनच्या वॉरन हेस्टिंगच्या मार्फत ईस्ट इंडिया कंपनीचा जो प्रमुख होता त्याच्या मार्फत ही दुहेरी राजव्यवस्था बंद करण्यात आली. म्हणजे पहिलं काम कोणतं केलं असेल तर ती दुहेरी राजव्यवस्था बंद करण्याचं काम वॉरन हेस्टिंगनं आपल्या कारकिर्दीमध्ये केलेलं होतं. दुहेरी राजव्यवस्था बंद केली. दुसरं 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट आला. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट आला कारण कंपनीचं प्रस्थ एवढं वाढलेलं होतं हिंदुस्थानमध्ये आणि ब्रिटनमध्ये सुद्धा त्याच्या चर्चा होत होत्या. ह्या कंपनीवरती काही नियंत्रण असायला पाहिजे आणि म्हणून या कंपनीवरती नियंत्रण आणण्यासाठी रेग्युलेटिंग ॲक्ट आणला गेला. रेग्युलेटिंग ॲक्टनं काय झालं पहा, रेग्युलेटिंग ॲक्टमुळं मद्रासचा गव्हर्नर जो होता तो बंगालचा गव्हर्नर झाला, मुंबईचा गव्हर्नर झाला. आणि म्हणून ह्या तिन्हीचा गव्हर्नर तिन्ही जिथं जिथं कंपनीची सत्ता होती, मद्रास असेल, बंगाल असेल, मुंबई असेल, ह्या तिन्ही ठिकाणचा गव्हर्नर म्हणून हा बंगालचा गव्हर्नर म्हणून नेमला गेला. आणि वॉरन हेस्टिंग्ज हा पहिला बंगालचा गव्हर्नर म्हणून हे झाला. म्हणजे तिन्ही ठिकाणचा गव्हर्नरचा प्रमुख म्हणून हा बंगालचा गव्हर्नर काम करू लागला. वॉरन हेस्टिंगनं आणखीन एक केलं, या देशामध्ये सुप्रीम कोर्ट निर्माण केलं, म्हणजे सर्वोच्च न्यायालय निर्माण केलं. सर्वोच्च न्यायालयाची नीव रचण्याचं काम यानं केलं. सर्वोच्च न्यायालय म्हणजेच या देशामध्ये न्यायव्यवस्थेचा पाया घालण्याचं काम कोणी केलं असेल तर ते वॉरन हेस्टिंगनं केलेलं होतं. न्यायव्यवस्थेमध्ये सुरुवात करण्याचं काम यानं केलं. दिवाणी फौजदारी न्यायालय यानं सुरू केली वॉरन हेस्टिंगनं. अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये वॉरन हेस्टिंग्ज अडकलेला होता, तरी पण त्यानं संपूर्ण देश एक करण्याचं काम, ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असलेली सत्ता एक करण्याचं काम त्यानं केलेलं होतं. सर्वोच्च न्यायालय स्थापन केलं. दिवाणी फौजदारी न्यायालय त्यानं सुरू केली या देशामध्ये. अशा पद्धतीनं वॉरन हेस्टिंग्जनं सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. दुहेरी राजव्यवस्था बंद केली आणि त्याच्यानंतर आलेला लॉर्ड कॉर्नवॉलिस 1786 ते 1793 या कालावधीमध्ये आलेल्या दोन तीन अत्यंत महत्त्वाच्या घटना ह्या प्रत्येक गव्हर्नर जनरलच्या आहेत. ज्या महत्त्वाच्या घटना त्यांच्या आहेत की ज्याचा इफेक्ट हिंदुस्थानवरती झालेला होता ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत घेतलेल्या निर्णयाचा. लॉर्ड कॉर्नवॉलिस 1786 मध्ये हिंदुस्थानमध्ये आला, 1793 मध्ये आला. लॉर्ड कॉर्नवॉलिस म्हणलं की आठवतं ते कायमधारा पद्धत, जमिनीच्या बाबतीमध्ये कायमधारा पद्धतीचा शोध, कायमधारा पद्धत सुरुवात केली असेल तर ती लॉर्ड कॉर्नवॉलिसनं केलेली होती. मुंबई प्रांतामध्ये रयतवारी पद्धत सुरू होती. कायमधारा पद्धत याचा अर्थ 10 वर्षाचा शेतसारा हा ठरवून दिला गेला जमीनदारांना. अर्थात त्यावेळेला जमीनदार कर भरायचे, कुळत काम करायची जमीनदारांच्या मध्ये. 80, 90, 200 एकर जमिनी असलेले जमीनदार त्यावेळेला देशामध्ये होते, प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये होते.
आणि म्हणून हा 10 वर्षाचा शेतसारा ठरवून देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते कायमधारा पद्धतीनुसार लॉर्ड कॉर्नवॉलिसनं केलेलं होतं. आता हा कायमधारा पद्धतीचा जनक म्हणून ओळखला जातो. कॉर्नवॉलिस कोड म्हणून त्यानं निर्माण केला. पोलीस व्यवस्थेची निर्मिती केली त्यानं पोलीस ठाणी निर्माण केली, पोलीस व्यवस्था निर्माण केली, SP पद निर्माण केलं त्यानं. आणि त्याच्या अगोदर कायमधारा पद्धतीचा निर्माता म्हणून त्याला ओळखलं जातं. शेतसारा 10 वर्षाचा ठरवून दिला. 10 वर्षामध्ये शेतसाऱ्यामध्ये काही त्यानं बदल केला नाही. वाढीव शेतसारा पहिल्यांदाच ठरवून दिला. 10 वर्षामध्ये एखाद्या वर्षी दुष्काळ असेल, पूर असेल, आणखी काही कारणं असतील, शेतकऱ्यांची पिकं येतील जातील, या कशाचाही विचार न करता त्यांनी शेतसारा 10 वर्षाचा ठरवून दिला आणि ते वसुलीचं काम जमीनदारांच्याकडे सोपवलं गेलं. हे जमीनदार काय करायचे बघा, जमीनदार कुळांच्याकडून हा शेतसारा वसूल करायचे. कुळांची ताकद संपली, पिकवलेलं सगळं जमीनदार घेऊ लागले, त्यातून कर भरू लागले ईस्ट इंडिया कंपनीला. काही वेळेला अशी वेळ आली की जमीनदार हे कुळांच्याकडून काही वसूल करू शकले नाहीत. इतका कंगाल झाला कुळांचा व्यवसाय शेतीचा, आणि म्हणून जमीनदार मालक असलेल्या शेती ह्या सगळ्या ईस्ट इंडिया कंपनीनं बरखास्त केल्या, ईस्ट इंडिया कंपनीला जमा केल्या. यातूनच आपण बघितलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बहुतांश जमीनदारांची जमीनदारी जप्त केली गेली आणि या जमीनदारांनी 1857च्या उठावामध्ये भाग घेतलेला आपल्याला दिसून येते. अत्यंत महत्त्वाचे 2 पॉईंट, एक कायमधारा पद्धत आणि कॉर्नवॉलिस कोड. SP पद निर्माण केलं, पोलीस व्यवस्था निर्माण केली. कॉर्नवॉलिसच्या बाबतीमध्ये आपल्याला हे सांगता येईल. सनदशीर संधी व्यवस्थेचा पाया यानं घातला. कलेक्टर असेल, SP असेल, ही सगळी पदं त्यानं निर्माण केली. अनुशासन या देशामध्ये निर्माण करण्याचं प्रशासकीय व्यवस्थेचा जनक म्हणलं जातं कॉर्नवॉलिसला. हे काही 4-5 पॉईंट याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आलेला लॉर्ड वेलस्ली. हा लॉर्ड वेलस्ली प्रामुख्यानं महत्त्वाचा आहे किंवा ओळखला जातो तो तैनाती फौजेसाठी. तैनाती फौजेची निर्मिती कॉर्नवॉलिसला का भासली, याच्यापेक्षाही त्याच्या डोक्यामध्ये तैनाती फौज का निर्माण झाली. या देशामध्ये गौरवाची आणि शौर्याची परंपरा असलेला, योद्धा असलेला एक वर्ग हिंदुस्थानमध्ये फार प्राचीन कालखंडापासून. कलिंगचं युद्ध घेतलं, वेगवेगळे समुद्रगुप्त मौर्य घेतले, चंद्रगुप्त मौर्य घेतले, छत्रपती शिवाजी महाराज असतील, झाशीची राणीपर्यंत असेल. राजस्थान तर शौर्यासाठी प्रसिद्ध आहे, महाराष्ट्र आहे, बंगाल आहे. लढण्यासाठी प्रसिद्ध असलेली ही शूरवीरांची भूमी दुबळी करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते तैनाती फौजेच्या निमित्तानं लॉर्ड वेलस्लीनं केलेलं होतं. 1799 मध्ये त्याने ही पद्धत आणली याच्यासाठी की डलहौसीनं जी संस्थानं बरखास्त केली होती आणि जी राहिलेली संस्थानं होती त्या संस्थानिकांच्या बाबतीमध्ये त्यानं तैनाती फौजेचा वापर केला. त्याला असा हेतू सापडला, त्याला असं कारण सापडलं की इथले संस्थानिक आपापसामध्ये भांडतात, आपापसामध्ये त्यांच्यामध्ये अविश्वास आहे, आपापसामध्ये लढाया करतायत, आपापसातली जमिनी देवाणघेवाण युद्ध करून करतायत, लुटालूट करतायत. आणि मग त्यामुळे त्यानं तैनाती फौज नावाची शक्कल लढवली. ही शक्कल लढवण्यामागे त्याचा हेतू असा होता, हेतू काय होता की सर्व संस्थानामधल्या बातम्या कळाव्यात आणि यांना दुबळं करावं सगळ्या राजकीय दृष्ट्या. म्हणजे समजा आता निजामानं पहिल्यांदा ही तैनाती फौज स्वीकारली, पहिल्यांदा ज्यावेळेला निजामानं तैनाती फौज स्वीकारली त्यावेळेला निजामाला आश्वासन देण्यात आलं लॉर्ड वेलस्लीकडून की आमची तैनाती फौज तुमच्या पदरी राहील. निजामावरती कुणीही आक्रमण केलं तर तैनाती फौज त्या निजामाचं संरक्षण करेल. याच्या बदल्यामध्ये निजामानं काय करायचं तर याच्या बदल्यामध्ये निजामानं जेवढा काही खर्च येईल तैनाती फौजेचा तो संपूर्ण खर्च द्यायचा. याच्याशिवाय तैनाती फौजेचे काही अधिकारी निजामाच्या दरबारामध्ये थांबायचे, दरबारामध्ये राहायचे आणि त्याच्यामुळे निजामाच्या राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप करण्याचं काम एकटा निजाम नव्हे, निजामानं मराठ्यांनी बऱ्याच लोकांनी अगदी टिपूच्या मृत्यूनंतर म्हैसूर संस्थानानं ही तैनाती फौज स्वीकारली होती याचा अर्थ त्यांच्यावरती सक्ती केलेली होती. आणि म्हणून जो कोणी तैनाती फौज स्वीकारेल, अगदी 1802 मध्ये वसईचा तळ झाला, दुसरा बाजीराव शेवटचा मराठ्यांचा पेशवा त्यानं तैनाती फौज स्वीकारली. 1818ला जरी पेशवाई नष्ट झाली असली तरी तोपर्यंतच्या काळामध्ये हे मांडलिकच होते तैनाती फौजेचे. आणि म्हणून तैनाती फौजेच्या संरक्षणाखाली हे जे संस्थानिक होते ते ऐशोआराम करू लागले. लढायचं कुणाशी, लढायचं का, देश काय, स्वातंत्र्य काय, ह्या सगळ्याचा विसर पडला आणि ऐशोआरामामध्ये दिवस काढू लागले. म्हणून मी एक वाक्य सांगितलं, शौर्याची परंपरा असलेल्या हिंदुस्थानच्या भूमीला छंद करण्याचं काम, नपुंसक करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते तैनाती फौजेच्या निमित्तानं लॉर्ड वेलस्लीनं. जसं आपण बघितलं की रॉबर्ट क्लाइव्हनं सत्तेचा पाया घातला, ब्रिटिश सत्तेचा पाया हिंदुस्थानमध्ये घातला. विस्तार वॉरन हेस्टिंगनं केला, पण राहिलेला अतिविस्तार सुद्धा जो होता तो लॉर्ड वेलस्लीच्या मार्फत झालेला आपल्याला दिसून येतो.
म्हणून लॉर्ड वेलेस्ली म्हटलं की आपल्याला 2-3 बाबी लक्षात यायला पाहिजेत. तैनाती फौज म्हटलं की लॉर्ड वेलेस्ली, त्याचा हेतू काय होता वगैरे. त्याच्यानंतर हिंदुस्थानमध्ये आलेला विल्यम बेंटिंग त्यातल्या त्यात बऱ्यापैकी गव्हर्नर होता आणि याला बंगालचा गव्हर्नर असं असतानाच देशभरामधला किंवा हिंदुस्थानचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पहिला गव्हर्नर जनरल हिंदुस्थानचा म्हणजे देशाचा. आता हिंदुस्थानचा पहिला गव्हर्नर भारताचा किंवा हिंदुस्थानचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून याची ओळख आहे. यानं काय केलं असेल पहा, लॉर्ड बेंटिंगनं ब्रिटिश सत्तेचा ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार केला. विस्तार करायला सगळे या देशामध्ये आलेले होते, तरी पण विस्तार त्यानं सुरू ठेवला. विस्तार करत करत काही चांगल्या गोष्टी त्यानं हिंदुस्थानमध्ये केल्या. सतीची चाल बंद करण्याचा प्रयत्न केला, नव्हे बंद केली. आता सतीची चाल बंद केली आणि ही बंद करत असताना त्याला या देशातला पहिले समाज सुधारक ज्याला म्हणतो आपण, आधुनिक भारताचे निर्माते म्हणतो, त्या राजा राम मोहन राय यांची मदत मिळाली. सतीची चाल अतिशय क्रूर होती, इंग्रजांनी बंद केली, ते चांगलं झालं, तो कायदा केला. आणि सतीची चाल बंद करण्यामध्ये राजाराम मोहन राय हे फार मोठे सुधारक होते. हिंदुस्थानामध्ये इंग्रज काही काळासाठी राहावे, त्यांच्या मदतीने सुधारणा व्हाव्यात आणि मग शेवटी आपण बघू इंग्रजांना हाकलून कसं द्यायचं ते, अशा विचाराचे ते होते. आणि म्हणून त्यांना इंग्रज या देशामध्ये आहेत, ईस्ट इंडिया कंपनी या देशामध्ये आहे, याच्यापेक्षाही मोठा प्रश्न असा वाटत होता की हिंदुस्थान हा अतिशय अंधश्रद्धेनं वेढलेला देश आहे. अतिशय इथं कुप्रथा आहेत, रूढी परंपरा आहेत की ज्याच्यामधून मानवतेचं नुकसान होतं आणि त्याच्यामधलीच एक चाल होती ती सतीची चाल बंद करण्यामध्ये राजाराम मोहन राय यांचा वाटा महत्त्वाचा होता. दुसरी गोष्ट त्यांनी केली असेल तर या देशामधल्या ठगांचा बंदोबस्त केला, दरोडेखोरांचा बंदोबस्त केला, बालहत्या बंद केली, स्त्री भ्रूण हत्या बंद केली, स्त्रियांचा व्यापार बंद केला, मुलांचा व्यापार बंद केला. अतिशय चांगली कामं लॉर्ड बेंटिंगनं या देशामध्ये हिंदुस्थानमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत केलेली होती. त्यानं विस्तार केला असेल ईस्ट इंडिया कंपनीचा, तरी पण ही कामं केली आणि म्हणून बहुतांश बऱ्यापैकी काम करणारा गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंग आणि पुढे आपण बघणार आहोत तो लॉर्ड रिपन एक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणून आपण 1885च्या अलीकडे दरम्यान बघणार आहोत. ते हे 2 गव्हर्नर बऱ्यापैकी चांगले होते, काम करणारे होते. आणि म्हणून विल्यम बेंटिंगच्या बाबतीमध्ये आपल्याला असं सांगता येईल की त्यानं मॅकॉलेचा झिरपचा सिद्धांत या देशामध्ये लागू केला. इंग्रजी शिक्षण या देशामध्ये लागू केलं कारण इंग्रजांना कारकुनांची आवश्यकता होती, इंग्रजी बोलणाऱ्या, इंग्रजी लिहिणाऱ्या, इंग्रजी वाचणाऱ्या कारकुनांची आवश्यकता होती आणि त्याच्यामुळे बेंटिंगनं या देशामध्ये झिरपचा सिद्धांत सुरू केला. इंग्रजी शिक्षण या देशामध्ये यावं म्हणून आपल्यातले सुद्धा बरेच समाजसुधारक प्रयत्न करत होते आणि त्या दृष्टीने बेंटिंगनं हे काम चांगल्या पद्धतीनं केलेलं होतं. हा लॉर्ड बेंटिंग झाला. बेंटिंगच्या नंतर हिंदुस्थानमध्ये आलेला हा डलहौसी हे नाव घेतल्या आपल्या समोर ज्यांना काही इतिहासाची माहिती आहे बऱ्यापैकी त्यांच्या समोर एक लक्षात येतं की डलहौसी म्हणलं की संस्थान खालसा करणारा हा एक गव्हर्नर जनरल होता. संस्थान खालसा केली यानं, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं संस्थानाशी रिलेटेड असलेला हा डलहौसी. का संस्थान खालसा केली? या देशामध्ये अजूनही संस्थानं होती. एक गोष्ट लक्षात ठेवा, यावेळेला कितीतरी संस्थानं असतील. देश स्वतंत्र झाला त्यावेळेला देशामध्ये 500 पेक्षा जास्त संस्थानं अस्तित्वात होती. अर्थात वल्लभभाई पटेलांनी बऱ्यापैकी त्याच्यामधली संस्थानं भारतात विलीन केलेली होती. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 500च्या वर संस्थानं होती, तर यावेळेला 1857-58च्या वेळेला म्हणजे साधारणतः 1828-35 असेल, 48-56 असेल, 1856-58 म्हणजे ज्यावेळेला डलहौसी काम करत होता कंपनीचा प्रमुख म्हणून त्यावेळेला कितीतरी संस्थानं होती आणि ही संस्थाने या ना त्या कारणानं ही संस्थानं बरखास्त करायची आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रदेशाला जोडायचं काम कुणी केलं असेल तर ते लॉर्ड डलहौसीनं केलं. संबळपूर असेल, जबळपूर असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, झाशी असेल, अवध असेल. झाशीचं दत्तक वारस नामंजूर म्हणून केलं, अवधचं राज्यकारभारामध्ये गोंधळ हे कारण दाखवून संस्थान खालसा केलं. वेगवेगळी संस्थानं वेगवेगळी कारणं दाखवून खालसा केली आणि ब्रिटिश साम्राज्याचा राहिलेला सगळा विस्तार करण्याचं काम डलहौसीनं केलं. डलहौसीनं आणखीन एक केलं, या देशामध्ये रेल्वे सुरू केली 1453 मध्ये मुंबई ते ठाणे रेल्वे सुरू केली. रेल्वेमध्ये बसणारा पहिला प्रवासी नाना शंकरशेठ, हेही लक्षात ठेवा. ही रेल्वे सुरू केली त्यावेळेला ह्या रेल्वेचा जास्तीत जास्त फायदा ब्रिटिशांना कसा होईल हेही त्यानं पाहिलेलं होतं. अर्थात 1857 जे बंड झालं त्या बंडासाठी याच रेल्वेचा त्यांचं सैनिक आणण्यासाठी उपयोग झालेला होता. रेल्वे सुरू केली, पोस्ट सुरू केलेलं होतं, पोस्ट खातं सुरू केलं, तारायंत्र सुरू केलं, तारायंत्र. आणि याच तारायंत्राचा वापर करून लॉर्ड कॅनिंगनं
युरोपीय फौज रशियामध्ये काम करत होती, युद्ध लढत होती. ते संपल्यानंतर याच तारयंत्राच्या मार्फत सगळे एकत्र केले आणि हिंदुस्थानमध्ये पुढं झालेला उठाव बघितलेला आपण उठाव तो मोडून काढलेला होता. रेल्वे झालं, पोस्ट झालं, तारायंत्र झालं, PWD खातं आज आपण रोज पेपरमध्ये वाचतो, वेगवेगळ्या कारणांनी चर्चेमध्ये असतं. त्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटची निर्मिती कुणी केली असेल तर ते लॉर्ड डलहौसीने केलेली आपल्याला दिसून येते. विधवा पुनर्विवाह कायदा याच्यासाठी समाज सुधारकांनी एवढे प्रयत्न केलेले होते. त्याच्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे असतील, महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, महात्मा फुले असतील. आणि या PWD खात्यानंतर त्यानं असा एक 1856ला कायदा केलेला होता, विधवा पुनर्विवाह कायदा. आणि या विधवा पुनर्विवाह कायद्यानं पुनर्विवाहाची परवानगी विधवांना मिळालेली होती. तुम्हाला माहिती असेल महात्मा फुल्यांचं थोडंसं कार्य बघत असताना याचा उल्लेख आपण करू. म्हणून 1856ला विधवा पुनर्विवाह त्यानं कायदा केला. आणि मग संस्थानं असतील, रेल्वे असेल, पोस्ट असेल, तारयंत्र असेल, 1856ला विधवा पुनर्विवाह कायदा असेल, 1854ला PWD खातं असेल, ह्या डलहौसीने या देशामध्ये सुरुवात केलेली होती. पण डलहौसीचं एक काम मात्र लक्षात राहतं या सगळ्यापेक्षा, की ज्याच्यामुळं 1857चं बंड जवळ आलेलं दिसून येतं. 1857च्या बंडाला कारणीभूत असलेला एक गव्हर्नर जनरल म्हणून आपण डलहौसीकडे बघतो. 1857च्या बंडाला जबाबदार असलेला, ज्याच्यामुळे बंड झालं, ज्याच्या कार्यामुळे बंड झालं, त्याला आपण डलहौसी असं म्हणतो किंवा डलहौसीला जबाबदार मानतो. ज्यावेळेला बंड सुरू झालं त्यावेळेला देशामध्ये लॉर्ड कॅनिंग नावाचा गव्हर्नर जनरल काम करत होता. तर डलहौसीच्या या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर 1857च्या बंडापर्यंतची माहिती आपण बघणार आहोत. तर हा लॉर्ड कॅनिंग याच्या कारकिर्दीमध्ये हे बंड झालेलं होतं. याच्या कारकिर्दीमध्ये सर्वात महत्त्वाची घटना कोणती असेल तर ते 1857चं बंड. हे बंड झालं. आपण ज्यावेळेला 1857चा बंडाचा उठावाचा सगळा अभ्यास केला त्यावेळेला आपल्या लक्षात आलं की 1857चं बंडाला काय कारणं होती. पण आता एकच कारण लक्षात ठेवायचं, डलहौसीचं कारण जे डलहौसीचं कारण महत्त्वाचं होतं संस्थानांचं. बाकी वेगवेगळी होती कारणं, सामाजिक होती, आर्थिक होती, राजकीय होती, सगळी कारणं होती. पण डलहौसीनं या बंडासाठीची जी पार्श्वभूमी लागते ती तयार करून ठेवलेली होती. अर्थात त्याला माहिती होतं की नव्हतं पुढं बंड होणार आहे, पण जमीन भुसभुशीत बंडासाठी करून ठेवण्याचं काम डलहौसीनं केलेलं होतं. आणि नेमका ज्यावेळेला 1856-57च्या दरम्यान लॉर्ड कॅनिंग हिंदुस्थानमध्ये आला त्यावेळेला बंडाची सुरुवात झालेली होती. हे बंड लॉर्ड कॅनिंगच्या कालावधीमध्ये झालं. हे बंड लॉर्ड कॅनिंगनं मोडून काढलं. हे बंड इतक्या क्रूरतेनं मोडून काढलं की इथून पुढं कितीतरी वर्ष 1947 पर्यंत असं सामुदायिक आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बंड हिंदुस्थानमध्ये कधी झालेलं आपल्याला दिसलं नाही. लॉर्ड कॅनिंगनं बंड मोडून काढलं. मोडून काढल्यानंतर अलाहाबादला एक राणीचा जाहीरनामा, जी व्हिक्टोरिया राणी होती त्यावेळेला, त्या राणीचा जाहीरनामा 1 नोव्हेंबर 1858ला राणीचं, हे 57च्या बंडानंतर ज्यावेळेला लॉर्ड कॅनिंग होता 1858ला हा राणीचा जाहीरनामा त्यानं प्रसिद्ध केला म्हणजे राणीच्या मार्फत वाचला अलाहाबादला. वाचल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या. त्या गोष्टी मी 1857च्या बंडाच्या व्हिडिओमध्ये सगळ्या क्लिअर केलेल्या आहेत. आपल्याला बघायचं एक दोन गोष्टी याच्यामध्ये. लॉर्ड कॅनिंगच्या कालावधीमध्ये 1857चं बंड झालं. लॉर्ड कॅनिंगच्या कालावधीमध्येच राणीचा जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध झाला. लॉर्ड कॅनिंगला पहिला व्हाईसरॉय म्हणतात या देशामधला. ज्या वेळेला पहिला व्हाईसरॉय म्हणतात त्याच वेळेला तो शेवटचा या देशातला गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जातो. पहिला गव्हर्नर जनरल कुणाला म्हणतो आपण? पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्जला म्हणतो. संपूर्ण हिंदुस्थानमध्ये पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्जचा पहिला व्हाईसरॉय हा, आणि शेवटचा गव्हर्नर जनरल पण हाच म्हणजे लॉर्ड कॅनिंगला म्हणतो. कॅनिंगनं मुंबईला, मद्रासला आणि कलकत्त्याला विद्यापीठं सुरू केली 1857मध्ये. मुंबई, मद्रास, कलकत्ता या ठिकाणी सर्वात जुनं विद्यापीठ म्हणून मुंबई ओळखलं जातं. त्याचबरोबर मुंबई, मद्रास, कलकत्ता विद्यापीठं तर सुरूच केली, पण उच्च न्यायालयाची स्थापना त्याने या देशामध्ये केली लॉर्ड कॅनिंगनं. लॉर्ड कॅनिंगला अतिशय धूर्त असा व्हाईसरॉय मानलं जातं, कारण लॉर्ड कॅनिंगनं बरोबर भारतीय समाजामध्ये असलेली हिंदू मुस्लिम ऐक्याची बाब निदर्शनास आणली ब्रिटिशांच्या, आणि हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये फोडा आणि झोडा नीती वापरण्याची सुरुवात, अंमलात आणण्याची सुरुवात लॉर्ड कॅनिंगनं अर्थात राणीच्या जाहीरनाम्यामध्येच प्रसिद्ध केली. तर लॉर्ड कॅनिंगच्या कालावधीमध्ये मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे विद्यापीठं सुरू झाली. मुंबई, मद्रास, कलकत्ता येथेच न्यायालये सुरू झाली, आणि CRPC असेल, IPC असेल या संबंधी सर्व अंमलबजावणी जर कुणाच्या कालावधीमध्ये झालेली असेल तर ते लॉर्ड कॅनिंगच्या कालावधीमध्ये झालेली आपल्याला दिसून येते.
लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल होता, पहिला व्हायसराय होता आणि इथून पुढे 1947 पर्यंत व्हायसराय ही पद्धत सुरू झाली. याच वेळेला भारत मंत्री पद निर्माण करण्यात आलं. याच्याच कालावधीमध्ये व्हायसराय पद निर्माण करण्यात आलं आणि पहिला व्हायसराय हा झाला आणि व्हायसराय म्हणून त्यानं काम सुरू केलं. तर या काही महत्त्वाच्या घटना आहेत, एक दोन घटना किंवा अतिशय महत्त्वाच्या परीक्षेला असतात त्या घटना मी तुम्हाला सांगितलं, त्याच्या मागची पार्श्वभूमी सांगितली. पहिलं महत्त्वाचं रॉबर्ट क्लाइव्ह, एक पॉईंट सांगतो याच्यामधला. रॉबर्ट क्लाइव्ह प्लासीच्या लढाईचा विजेता, हिंदुस्थानमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा संस्थापक, ब्रिटिश सत्तेचा संस्थापक म्हणून ओळखला जातो. वॉरेन हेस्टिंग्जला काय म्हणतो आपण पहा. वॉरेन हेस्टिंग्जच्या कालावधीमध्ये दुहेरी राजव्यवस्था बंद झाली की जे क्लाइव्हच्या कालावधीमध्ये सुरू झालेली होती. वॉरेन हेस्टिंगने विस्तार केला ब्रिटिश सत्तेचा. कॉर्नवॉलिस कायमधारा पद्धत, SP पद, संधिसेवेचा जनक वगैरे अशा पद्धतीचा लक्षात ठेवायचं. लॉर्ड वेलेस्ली तैनाती फौज याच्यासाठी लक्षात ठेवायचं. बेंटिंगनं अनेक समाजसुधारणा केलेल्या होत्या, त्याचबरोबर शिक्षणाचा झिरटता सिद्धांत, सतीचा चाल बंद करण्यासंबंधी याची भूमिका महत्त्वाची. संस्थानं खालसा केली पण रेल्वे, पोस्ट, PWD, विधवा पुनर्विवाह कायदा, तारायंत्र या बाबतीमध्ये डलहौसीला लक्षात ठेवायचं. आणि उठाव झाला त्याला कारणीभूत डलहौसी हेही लक्षात ठेवा. लॉर्ड कॅनिंगच्या कालावधीमध्ये उठाव झाला, उठाव मोडून काढला, क्रूरतेनं दडपून टाकला लॉर्ड कॅनिंगनं विद्यापीठं स्थापन केली, न्यायालय स्थापन केली आणि याच कॅनिंगच्या कालावधीमध्ये व्हायसराय पद निर्माण झालं, भारत मंत्री पद निर्माण झालं आणि इथून पुढे ब्रिटिश संसदेचं राणीचा जाहीरनामा याच्याच कालावधीमध्ये वाचला गेला आणि 1 नोव्हेंबर 1858 पासून याच्याच कालावधीमध्ये हिंदुस्थानवरती ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल संपला. कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कालावधीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा शेवट झाला असं आपण म्हणतो, तर तो गव्हर्नर जनरल होता लॉर्ड कॅनिंग होता. आणि म्हणून ही इत्थंभूत माहिती गव्हर्नर जनरलच्या बाबतीमध्ये. इथून पुढे व्हायसरायची माहितीसाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बघणार आहोत. पण 1757 साधारणपणे प्लासीची लढाई ते 1857 बंड इथपर्यंतचे जेवढे हे याच्यामध्ये सुद्धा काही थोड्या कालावधीसाठी होऊन गेलेले गव्हर्नर जनरल आहेत, हे सगळे नव्हेत. त्यांनी काही छोटी मोठी कामं केली असतील, पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायची ती यांची महत्त्वाची कामं, त्यांची पार्श्वभूमी, त्यांच्या कामामुळे झालेला इफेक्ट. तुम्हाला समजलं असेल, त्यांचा क्रम लक्षात आला असेल अशी मला आशा आहे. आणि चांगल्या पद्धतीनं आपण हे घेत आहोत. जसं आपण इतिहासामध्ये वेगवेगळे भाग बनतोय त्याच पद्धतीनं आपण वेगवेगळे व्हिडिओ, समजा आता गव्हर्नर जनरल्स असतील, सगळे व्हायसराय असतील, त्यांची कामं असतील, त्याचबरोबर अधिवेशन असतील काँग्रेसची जी पुढं 1885ला राष्ट्रीय सभा स्थापन होणार आहे, अशा वेगवेगळ्या पॉईंट्स संबंधी, मुद्द्यांसंबंधी आपण इथून पुढे व्हिडिओ करणार आहोत. कृपया ते पाहत चला. धन्यवाद. जय हिंद.